महाराष्ट्रात बिबट्याने वाघाने धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे। जंगलात गुराखी असू द्या किंवा शेतकरी असू द्या, मोकळ्या मनाने किंवा मोकळं जाऊ शकत नाहीये। वाघाची बिबट्याची दहशत आहे आणि अशातच नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरातील आपण हे दृश्य बघतो आहे। आज सकाळी जे आहे या भांडेवाडी परिसरात बिबट्यांनी शिरकाव केलेला आहे आणि आपण बघू शकतो बिबट्याला बघण्यासाठी जे आहे लोकांची गर्दी झालेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एका घरात बिबट्या शिरल्याचं बघायला मिळत आहे आणि त्याला बिबट्या शिरला घरात। मी जेव्हा आंघोळ करून वरत जात होतो कपडे आणायला 9 वाजता। 9 वाजता हो, जेव्हा मी आंघोळ करून वरत कपडे आणायला जात होतो तसंच नाही का बघितलं मी, नाही का त्याची पूछ खाली नाही का म्हणजे त्याच्या पाय नाही का पूछ खाली आला होता। तर पाहिलं तर मी तसंच नाही का पाय बिबट्या होता। तर मी खाली आलं, पप्पाला वगैरे सांगितलं। पप्पा म्हणे नाही म्हणे होऊ नाही शकत म्हणे। मग मी नंतर डबल गेलं वरतं पाहिले, मग त्याला चप्पल वगैरे फेकून कशाच्या मागे लपलेला आहे, कुठेतरी लपलेला आहे। हो, तो एक नाही का मी असं का दरवाजा होता तर नाही का त्याला ठेवलं होतं, तर त्या दरवाजा मागे लपला होता तो। आणखी त्याची पूछ आणखी त्याची पाय नाही का असं बाहेर होते फक्त। तर नाही का मी जसंच बघितलं त्याला तसंच नाही का मला भेव वाटलं थोडा। मग नाही का मी खाली वगैरे आले, मग त्याच्यानंतर डब वगैरे फेकून मारलं, फक्त नाही का पूछ हलवली त्यांना आणखी बस। मग पप्पा वगैरे गेले वरतं। मग पप्पा किती वाजताची घटना आहे? वन विभागाला कधी तुम्ही वन विभागाला म्हणजे 7 9:30 त्यांनी फोन केला पोलीस स्टेशनला, आधी पारडी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं। नंतर त्यांनी तिथे कळवलं वन विभागाला। किती वाजताची घटना आहे ही 8:30 पावणे 9ची घटना नाही। मी बघितलं म्हणजे तिथे मुलांनी बघितलं आधी, मग माझे हस्बंड वगैरे गेले। मग आम्ही तिथे म्हणजे भीती वाटायला लागली आम्हाला। आता आम्ही पहिल्यांदाच असं काही झालं की या परिसरात या पहिली? नाही, हे पहिल्यांदाच झालं मॅडम। याच्या आधी कधीच असं झालेलं नाहीये इथे, हे पहिल्यांदा झालं। किती भीतीचं वातावरण आहे? भरपूर भीतीचं वातावरण आहे घरामधले लोक, आणि आम्ही आज घरामध्ये छोटे छोटे मुलं सुद्धा आहे, पण आज दिवस करण्याशी वर कोणी मुलं गेले नाही, त्याच्यामुळे बरं। काय तुमचा अंदाज आहे, हा रात्री आला असावा का? हा रात्रीच बहुतेक मला असं वाटत आहे की 4 4:30च्या दरम्यान आला असावा, कारण कुत्री खूप भुंकत होते बाहेर। दार बंद होतं? आमचे दार वगैरे सर्व बंद होतं, वरचं पण बंद होतं। बहुतेक हा बाजूला गेट आहे छोटा, त्या गेट वरून वगैरे आला असेल। कसं म्हणजे खिडकी वगैरे खुली आहे का? नाही, खिडकी वगैरे काहीच नाही, जिन्यावरून गेला तो आतमध्ये, जिन्यावरून गेलेला आहे आणि खिडकी वगैरे सर्व पॅक आहे घरचे, असं काही नाही। बघू शकतो अत्यंत भीतीचं वातावरण आहे। पहिल्यांदा जरी बिबट्याचा शिरकाव झाला असला तरी एवढ्या घनदाट वस्तीत बिबट्याचं शिरणं हा एक यांना भीतीचा संकेत देत आहे। काय सांगाल, किती वाजता आला, कशी माहिती आहे? सकाळी 9:30च्या दरम्यान इथे पाहण्यात आला। ते जे घरमालक आहे त्यांच्या लहान मुलांनी पाहिला सकाळी तर मॉर्निंगला, आणि आता रेस्क्यू करणं चालू आहे। भीती वाटते? भीती तर वाटणारच आहे, आता पहिल्यांदा असं पाहण्यात आलं तर भीती तर वाटणारच आहे। तरी रेस्क्यू टीम पोलिसांनी वगैरे सर्व केलाय बंदोबस्त बरोबर। कसा घुसला काही माहिती आहे? काहीच नाही, रात्रीच्या दरम्यान घुसलाय। नक्कीच, तर रात्रीच्या दरम्यान घुसला असावा असंच एकंदरीत म्हणणं आहे। अजूनही सीसीटीव्ही किंवा इतर माध्यमातून तपासणी झालेली नाहीये। रेस्क्यू ऑपरेशन सुरू किती वाजता घुसला असा? तो म्हणजे तो कम से कम 4 वाजता टाइमात आला। तो 4 वाजता तो सीधा इथून सीधाच आला, पण तो आमचा गेट लागला होता म्हणून तो शिरू नाही शकला। मग बदमधून तो गेट छोटा होता तर त्याने तिथून उडी घेतली। मग सकाळी 8 वाजता तो बाजूचा आलो कुठला, तो कपडे काढायला गेला वरतून। तो बाबा पप्पा वाघ आहे। आम्हाला काही यकीन वाटलंच नाही त्यांचं वाघ असेल का नाही। मग त्याचे पप्पा गेले वरती, तर ते मग पाल बसले, हो खरंच आहे वाघ। त्याने मग फोटो वगैरे तुमच्या अगदी बाजूला आहे, किती भीतीचं वातावरण आहे? हे आता म्हणजे 8 वाजताच्या टाइमात आम्हाला भीती वाटते? भीती वाटली नाही तर का, तेवढा आहे आम्ही वरतीच नाही, दारं बंद करून आम्ही अंदर चालले गेलो। भीती तर वाटत पहिल्यांदाच एवढ्या वर्षात। तो पाहिला 4 4:30 वाजता आला, तो इकून आला असं तो, आणि आम्ही 4:30 वाजता जागूच जातो। तो जंगलानं आलाय, तो खेडी पडतो। मागे जंगलही आहे, भीती वाटते कधी असं होईल? नाही, आता भीती म्हणजे आता इथं जंगलच आहे। 2 बिबट्या पहिले खेडीले आहे, तो तिकडला जसं निकलले आहे। अच्छा, यापूर्वी बघितला का इथे कधी? नाही, इकडे कधीच नाही पाहिला। तुम्ही जे म्हणताय 2 बिबट्या ते कुठे? ते खेडी गाव म्हणून आहे, खेडी परसोडी, तिथं दिसले तिकडल्या लोकांना। 1 महिना झाला। नक्कीच आपण बिबट्या भीती वाटते आता? आता नाही वाटत। भीती वाटत आहे का तुम्हाला की नंतरही कधी असं होईल? होऊ शकते, तसं होऊ शकते। हो, आमच्या रोडावर घर आहे तर भीती वाटतेच मॅडम। कुठून
बिबटा शिरलाय कसं वाटतंय, काय भीतीचं वातावरण आहे? आज सकाळी 4 वाजता तो आलाय. सकाळी त्यांच्या घरचा मुलगा आहे ना लहानसा, तो कपडे काढायला गेला, त्याला शेपूट दिसली, त्यानं असा काडी टोचली त्याला. मग तो खाली परत आला, तेव्हा माहित झाला का बिबट्या आहे म्हणून. आता त्या भीतीचा माहोल पुरा सगळीकडे फैलला आहे. नक्कीच, तर इथे भीतीचं वातावरण आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि आपण बघतो आहे की घनदाट लोकवस्ती असलेल्या परिसरात हा शिरकाव झालेला. मी देवेंद्र मेहर, ह्या भागाच्या माजी नगरसेवक. आता पहिल्यांदा आमच्या पारडी भांडेवाडी भागामध्ये बिबट्या आलेला आहे. सर्वात पहिले मला आमचे जे राजील भाऊ राऊत आहे यांच्या फोन, सर्वात पहिले मला फोन आला. मग मी पोलीस विभागाला फोन केला, वन विभागाला फोन केला, या विभागाचे आमदार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांना फोन केला आणि संपूर्ण यंत्रणा इथे लागलेली आहे कामाला. पोलीस प्रशासन आणि वन विभाग मिळून बिबट्याचा रेस्क्यू झालेला आहे. आता 5-10 मिनिटांमध्येच बिबट्याला इथून ते आपल्या स्थानावर येणार आहे. कसा घुसला असेल, काय वाटतं, किती वाजता? आता लोक तर मॅडम कमसे कम 12-1 वाजेपर्यंत लोक जागे असतात. रात्री एकदम रात्री आलेला असेल. त्याच्या बाजूला डम्पिंग यार्ड आहे, बाजूला वस्त्या आहे, खूप साऱ्या आहे. ते खाली क्षेत्र पण खूप आहे, त्या क्षेत्रातून तो आलेला असेल. भीतीचं वातावरण आहे परिसरात, लोक तर एन्जॉय करून आले. काय सांगाल, तुम्हाला काय माहिती आहे? आता आम्हाला फोन आलता मित्र साहेबला, तर म्हटलं की इथं टायगर निघालेला आहे. आता लोक इथं एंटरटेनमेंट करत आहे. पहिल्यांदा आलं. भीतीचं वातावरण आहे, सोबतच पहिल्यांदा आलेलं आहे. आपण बघू शकतो की वन विभागाची टीम इथे आलेली आहे, गाडी आलेली आहे, रेस्क्यू केल्या जाणार आहे आणि संपूर्ण वन विभाग जे आहे तो आज किती वाजता? सकाळी सीसीटीव्ही वगैरे बघितलं, कसा आलात? नाही ते पहिल्यांदाच बघितले ना, येऊन गेलो. पहाटेच्या सुमारास आला असावा असा एक अंदाज आहे आणि आपण बघतो आहे की बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अत्यंत घनदाट वस्ती असलेल्या परिसरात जे आहे बिबट्याचा शिरकाव झालेला आहे. खरं तर हा पहिल्यांदाच हा शिरकाव झालेला आहे असं सांगितलं जात आहे. काकू, भीती वाटते का? भीती वाटत आहे? बाबा भीती तर वाटणारच आहे ना. तुम्हाला कशी माहिती पडली? त्यांच्या घर तिकडे, माझ्या घर दूर आहे. अच्छा, काय माहित पडलं? काय माहित पडलं? वाघाला म्हणून सांगितलं बिबट्या. तर वाघ बघायला आले. परिसरात देखील बिबट्याने शिरकाव केलेला आहे. आपण बघू शकतो त्याला बाहेर काढण्यात येत आहे. त्याला आता वन विभागाच्या टीमने रेस्क्यू केलेला आहे. त्याला बेशुद्ध करून जे आहे, बिबट्याला बेशुद्ध करून आता बाहेर काढण्यात येत आहे, बाहेर काढण्यात आलेला आहे. वन विभागाची टीम त्याला रेस्क्यू करून घेऊन जाताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो. मोठ्या प्रमाणात लोकांची भीड आहे. बघू शकतो आपण दृश्याच्या माध्यमातून बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे आणि वन विभागाची टीम त्याला घेऊन जात आहे. लोक बिबट्याला बघण्यासाठी 2 तासापासून गर्दी करून आहे आणि इथे आपण बघू शकतो लोक बिबट्याला बघण्यासाठी एक्साइटेड होते आणि शेवटी आता बिबट्याला अलविदा म्हणताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतो आहे. नागपूरच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये जे आहे त्याला घेऊन जाणार आहे. आता थोड्याच वेळात इथून निघत आहे आणि त्याच्यावर तिथे यशस्वीरित्या जर काही जखम असेल तर उपचार करण्यात येईल. त्याला बेशुद्ध करून जर जे आहे ते आता घेऊन जाताना आपण बघतो आहे. वन विभागापुढे खूप मोठं आव्हान होतं, कारण इथे जागा कमी आहे आणि जागा कमी असताना त्याला व्यवस्थितरित्या कुठलीही इजा न करता त्याला रेस्क्यू करणं खूप मोठं आव्हान होतं वन विभागासमोर. आणि सकाळी 9 वाजता जे आहे या घरी जे आहे बिबट्या आपल्याला बघायला मिळाला होता आणि शिरण्याचं माहीत झालं होतं. पहाटे 4 वाजता त्यांनी शिरकाव केला असावा, खिडकीतून त्यांनी शिरकाव केला असावा असा अंदाज आहे. बिबट्याला बघण्यासाठी लोक इथे एकवटलेले होते. त्यांचा हा उत्साह आपण बघू शकतो. तर वन विभागाची टीमने जे आहे सुरक्षितरित्या बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे.
आणि आपण बघू शकतो की त्याला घेऊन गेलेले आहे. काय म्हणाल, बिबट्याला बघायला आलं तर बघितलं? हो बघितलं. आम्हाला पण नाही दिसला. आम्हाला पण काही नाही दिसलं. किती वेळापासून बिबट्याला बघण्यासाठी थांबला होता? 2 घंटे आम्ही इथं आलो 3 घंटे आले पण दिसलं काहीच नाही दिसलं आम्हाला. बहुत वेळ झाला इकडे आलो होतो. काय सांगाल दादा तुम्ही बिबट्या? सकाळी 9:30च्या दरम्यान हा बिबट्या आढळला. त्यानंतर प्रात्यक्षिकरित्या आपण सांगण्यात आलं, जे मुखदर्शी होते त्यांनी सांगितलं की ते बिबट्या आढळला आहे. वन विभागला त्वरित कळवण्यात आलं. 11 वाजताच्या दरम्यान वन विभागाची टीम इथे आली. त्यानंतर वरती अडगडीची जागा असल्यामुळे ड्रोन कॅमेरा तिथे पोहोचू शकत नव्हता. मग तिथे तिसऱ्यांदा ड्रोन कॅमेरा पोहोचल्यावर त्याची लोकेशन टाईप करण्यात आली. त्यानंतर त्याला डॉट मारून बेशुद्ध करून त्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे. आता त्याला ट्रान्झिट सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. फार महत्वाची गरज आहे. लोक घाबरलेले आहे, दहशतीचं वातावरण आहे. लोकांना घाबरण्याची काही गरज नाही आहे. असे प्राणी येत असतात, पण सातत्याने आपली सेफ्टी आपणच करणं खूप आवश्यक आहे. तो फार मोठा तो तिथे जाता पकडून बसला. अंदाजे किती मोठा होता, किती वय होतं? तो जवळपास 4 ते 5 वर्षाचा होता आणि चांगला फिमेल आहे शायद. हा, नक्कीच आपण बाकी सगळ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघू शकतो की लोक एकवटलेले आहेत आणि बिबट्याला बघण्यासाठी खरं तर लोक जमलेले होते. इथे पोलीस प्रशासनाची टीम देखील होती. सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्या सोबत आहेत. सर काय सांगाल, तुम्ही कधीपासून इथे आहात? आम्ही 11 वाजतापासूनच आहे आणि हे रेस्क्यू आहे ते शांततेने संपन्न झालेलं आहे. तुम्हाला सर्वात आधी माहिती देण्यात आलेली होती. किती वाजता कॉल आला, कशी घटना? ते 10:30च्या आसपासचा तो कॉल होता आणि त्यानंतर सगळी टीम आली. लोकांनी गर्दी केलेली होती साहजिकपणे. लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि यशस्वी रेस्क्यू झालेला आहे. लोकांना काय आव्हान कराल? फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. थोडंसं लोकांनी यावेळेस जसं सहकार्य केलं तसं नेहमीच